आता हे वस्तात कुठं गायब झालं? आधीच एक उशीर व्हायलाय. दुसऱ्या एखाद्या गाण्याला होय 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 होय, खाली बस. मी खाली बस. मिंच्या माझं दोस्त आहे, तो सांगतोय म्हणल्यावर गाणं बदलायलाच पाहिजे. बदला. मग बघितलं काय मंजुळाबाई, आधी यांनी सांगितलेलं गावाला तमाशाचा वावडा आहे म्हणून इथं मळ्यात कार्यक्रम ठेवला आणि आता अख्खं गाव फरमाईश द्यायला लागले. अहो करणारच की, मंजुळाबाईचा जलवाच तसा आहे. काळीज बघा की कसं लक 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 कराले. सांभाळून ठेवा, नाही तर उडून बाहेर पडायचं. असं कसं उडून जाईल? असं कसं उडून जाईल? माननीय परेश पाटलाचं काळीज आहे ते. अहो तुमच्यापुढे कुठला आलाय माननीयपणा? कलेच्या पायात नतमस्तक होतो हा माननीयपणा. बघितलं, सगळी गावण माणसं सारखीच, वरतून कीर्तन आणि आतनं तमाशा. हे बाकी बरोबर बोललास हा, पण मी काय म्हणतोय, गावासाठी होऊन जाऊ दे की काहीतरी. ठीक आहे, मग हे गाणं गावासाठी. अव हे गाव लई न्यार, इथं थंडगार वार, ह्याला गरम शिणगार सोसना, याला गरम शिणगार सोसना. याचा आदर्शाचा तोरा, ह्याचा कागदाई कोरा, इथं शाहिरी लेखनी पोचना, इथं शाहिरी लेखनी पोचना. हित वरण भाताची गोडी र, नको फुकट छेडा छेडी र. अरे सोंगा ढोंगचा बाजार हितला, सासूद घालतोय आळी मिळी, अन सार वरपती रसा भुरकती, घरात पोळी अन बाहेर नाही. अरे वा, हे बेस आहे की.
अहो लावणी बघत त्या बसलाय. आपल्याला संदेशने घेऊन जायचं ना. अहो तिकडे कार्यक्रम कोण लागतात. अरे पण राणा तो माणूस मगाशी वस्ताद आणि पैलवानाबद्दल काहीतरी बोलत होता. ते काय शिव्या घालतात का बघूया. त्याचे 4 रट्टा हाणूया आणि मग जाऊया. तू वर थांब. अग चटक चांदणे चतुर कामिनी काय म्हणू तुला तू आहेस तरी कोण. कोण वय वय कोण. छबीदार छबी में तोऱ्यात उभी, छबीदार छबी में तोऱ्यात उभी, जसे चांदणी चमचम निधी. आव दाजीबा गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव. आहो दाजीबा गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव. अहो दाजीबा गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव. नवतीचं रान हे भोवतीनं, फिरत आले मी गमतीनं. नवतीचं रान हे भोवतीनं, फिरत आले मी गमतीनं. बांधावरनं चालू कशी, पाठ लाग ह्यो टाळू कशी. आर लाज मोड्या भलत्याच करतोयस खोड्या, हे वागणं बरं नव. आर लाज मोड्या भलत्याच करतोयस खोड्या, हे वागणं बरं नव. अहो दाजीबा. हे कोण वाट चुकलंय पाखरू. अव वो पाहुणं, अव काय हुडकताय. काळीच गमावली त्यांचं. असं वय. अव ओ पाहुणं, अव इकडे या. आपण तुमच्या काळजाचा तपास करू. नाही नाही ते काय माझे दोस्त आले तिकडं. त्यासनी घ्यायला आलोय. तुम्ही काय लोड घेऊ नका सर. अव जरा इकडे बघा. एवढा का राग आमच्या कलेवर. लवकर नाद आला. नाही 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 ताई. अहो अहो ताई तसं काय नाही. अहो राग नाही. बाईला ताई म्हणायची फॅशन आली का काय आजकाल. कलियुग ग बाई कलियुग. ए राणा जा, नाहीतर काय आहे, बाईच्या कलेत उगीच डिस्टर्ब नको. ऐ तू खाली बस. उगाच मध्ये मध्ये चोच मारायची गरज नाही. आम्ही दोघं बोलतोय ना व. ओ पाहुणं, अव जरा बघा तरी इकडं. अहो राणा बाईच्या वारच धोबा राहत नाही. अहो भाऊराया, अव जरा थांबा. तुम्हाला गावची शपथ आहे, एक पाऊल बी पुढे टाकलं तर. अरे राणा आता गावची शपथ घातली आहे म्हणल्यावर थांबायला लागते बघ. चल चल चल. काय करताय. ओ बाई, जो राणा माझा पट्टी आहे. आणि या भागातला 1 नंबरचा पैलवान आहे. आम्ही बी 1 नंबर लावणी करतो म्हणलं. जरा बघा आमची कला. आवडली तर दाद द्या आणि जावा. काय राणा दादा, बघशील ना व. आता एवढं मायेनं सांगताय म्हटल्यावर बसायलाच पाहिजे की. राणा चल बघू. चल 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 चल. असं नाही की. बरं मी आता निघतो. नाही कारण उशीर पण खूप झाला. अहो पण पुरुष माणसं अजून आली नाही. त्यांच्यासाठी आपण पुन्हा नंतर एकदा सेशन करू. पण आता मी निघतो. नाही, धन्यवाद. चंदे काय सांग. अहो पण तुम्ही भाषण करणार होतास ना. नाही बाई, असल्या फेल कार्यक्रमात आम्ही आमचं चांगलं भाषण कशाला करू. लई बोगस अरेंजमेंट आहे बाई या पॅनलची. राणाजी अजून आले नाहीये. अंजली ते मला तर लई मोठा लोचा वाटायला लागलाय बघा. वय आम्हाला तर आमच्या नवऱ्याचीच काळजी आहे. चला आपण बघून येऊया. तेच की
मला तर वाटायला समधी जण कुठल्या तरी अडचणीत आली असतील बघा. बघूया, चला 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 बघूया. चल. गेले सगळे कुठे जण. हो ना. सूरज आहे हो मी. काय आलं? सूरज, मला मिंच्याच्या माळ्याकडून सोडतोस काय? हो आबा, आता एवढ्या रातच्यात मळ्याकडे काय काम आहे तुमचं? लावणी बघायला. हा? लावणी बघायला, लावणी. माझबाप जाताना घेऊन जातो म्हटलं का. रातच्याला जागायचं म्हणून झोपलो, आता जाग आली. गावात तमाशा आलाय? होय, तमाशाला सगळे हरकून तिकडेच गेल्यात. सोड की मला गाडीवरनं. आबा आबा, एक मिनिट हे बघा. तुम्ही तुमच्या गप घरला जावा. हा, तमाशा कॅन्सल झालाय. होय, कॅन्सल झालाय तमाशा. काय सांगतेस? तुझे काही लई चांगली नसत्या म्हणा. आबा, जाऊन घरात म्हातारीला बघा जावा तुमच्या. हा, जावा, कॅन्सल झाला तमाशा. जावा हो काय? जावा, सांभाळून जावा. हा, हळू सांभाळून. अंजली ताई, म्हणजे या गावातले समजे पुरुष लोक त्या तमाशाच्या फडात जाऊन बसल्यात. पण गावात तमाशा आला हे आपल्याला आधी कसं नाही कळलं? आवा, घरात स्वतःच्या बायकोला सांगितलं नाही ह्या नवऱ्या लोकांनी. कसं समजेल गावामध्ये सांगा? आपल्याला येतो म्हणून सांगितलं, तमाशात कशी जाऊन बसली? ह्योच जा विचारायचं आता जाऊन. हा, आता बघा कसं तर तमाशाच बंद पाडते मी. चला चला. बरं, एक काम करा, तुम्ही सगळी पुढे व्हा, मी बाकीच्या बायकांना घेऊन येते. हा, जा चला. चला, आता बघतेच सगळ्यांना. अंजली ताई, आमचं हे दुपारपासून गायब आहेत. मी फोन लावतो तर फोन बी लागेना. मला काही आम्हाला माहितीये कुठे आहेत ते. चला चला चला.
तुम्ही यांना शोधायला आला होतात ना आणि तुम्ही इथेच बसलात. ते मला गावची शपथ घातली हो. पाहिजे तर विचारा वस्तात मी. वस्तात हो वस्तात. अहो रानामुळं थांबायला लागलं मला. काय राणा सगळं तुझ्यामुळं. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वस्तात वस्तात सांगा की वस्तात. आता काही बोलू नका. आणि तुम्ही सगळे एवढा चांगला कार्यक्रम बघायचा सोडून इथे येऊन बसलात. तुमच्या मनाला काही कसं वाटलं नाही? तुम्ही मला खोटं बोलून हे असला तमाशा बघायला आला सवय. आणि मी आज पतूर साठवलेल्या डब्यातलं 50,000 घेऊन तुम्ही आता मी काय करू? तुम्ही कशा पैसे संसाराचा वाटोळा करायला? तुम्ही तडीपार झालात. मी काय बोलले नाही. चोऱ्या माऱ्या केला काय बोलले नाही. या लोकांचं वाटोळा केलं तरी मी काय बोलले. आता मंजुळाबाई गप पहिला. हे बघ हे दोन रट्टहान पण ही रडारडी पाहिला बंद कर. गावासमोर आबरू करायचे धंदे नुसतं. हे बघ आपण इलेक्शनला उभं राहिलो असं रडत्यात काय? चल निघ आधी. निघ निघ. तिथं तिथं आबरू काढायचे धंदे नुसते. याची काय करत होती? चल निघ. राणादा तुलाही चुकीचं केलंस बघ. अहो काय हे राणा भाऊजी? अबा तुम्ही या रंगेल माणसासनी घेऊन येतो म्हणून सांगितला आणि तुम्ही बी इथंच बसलाय त्यांच्या बरोबर लावणी बघत. हो नाही वहिनी खरंच सांगतोय मी लावणी बघायला नाही बसलो होतो. खोटं बोलू नका. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय सगळं. तुम्ही फार चुकीचं वागलात आज. नाही हो, खरंच सांगतोय तुम्ही मी. थांबलात ते थांबलात आणि वर अवधूत भाऊजी आणि बाजा भाऊजींना इथं थांबवून घेतलं. तुम्ही चूक केलीत आणि त्यांनाही चूक करायला भरीला पडलं. या उद्या कळत नाही रे तुला. हा का केलं तसं? ओ बाई थांबा. अहो बाई त्यांची याच्यात काय बी चूक नाही. मीच त्यांना गावची शपथ घातली होती. लई साधा भोळा माणूस आहे तो. माझ्याकडे बघितलं बी नाही त्यानं. वर्ण मला ताई म्हणला. तुमचा जर काही राग असेल तर आम्हासनी बोला. तुम्ही शपथ घातली तीच चूक केली. आम्ही गावात मतदानासंदर्भात जागृती यावी म्हणून एक कार्यक्रम ठेवला होता तर सगळे इथे येऊन बसले. आम्ही काही फक्त नाचगाणी करत नाही. आम्ही बी जनजागृती करतो. हवं तर तुम्ही आमचा वग ऐका. नाही तसं काही नाही. मुळात तुमच्यावर राग नाहीये. तुम्ही महाराष्ट्राची परंपरा कला जोपासताय. समाज प्रबोधनाचं काम करताय. मग तुमच्यावर राग कशाला? हा पण लपून छपून येण्याचा राग. हे असं लपून छपून केवळ नाचगाणं बघायचं हा हेतू ठेवून जर का कोणी येत असेल तर ते चुकीचं. तुमच्या गावात दुसरा काही कार्यक्रम हे आम्हासनी माहिती नव्हतं. आम्हासनी सुपारी मिळाली आम्ही आलो. अंजानपणे चूक झाली असं समजान सोडून द्या. पुन्हा नाही येणार आम्ही. नाही नाही चूक तुमची नाही. चूक आमच्या माणसांची झाली. कुठल्याही स्त्रीला केवळ मनोरंजनाचं माध्यम म्हणून बघितलं जात असेल तर ते चुकीचं आहे. त्याऐवजी जर का तुम्ही तुमच्या कलेच्या माध्यमातून अख्ख्या गावाला समाजोपयोगी गोष्टी सांगितल्या तर का नाही आवडणार आम्हाला? तेव्हा पुढच्या वेळी तुम्ही नक्की या. तुमच्या कलेच्या योगदानाबद्दल तुमचा मानसन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली तर आम्हाला नक्की आवडेल. आमच्या तमाशा लावणी कलेला चांगलं म्हणणाऱ्या लई कमी बायका त्यातलं तुम्ही एक. अंजलीबाई समजाच समजून घेतात. लई चांगल्या आहेत त्या. तुम्ही बी लई चांगलायसा बघा. असा नवरा मिळणं म्हणजे भाग्यच बरं का.
आतापर्यंत तुम्ही सगळेजण माझी आदा, माझ्या कलेवर, माझ्या लावणीवर घाया झालासा. तुम्हाला माझी कला खरंच आवडली असेल तर त्याची पोचपावती म्हणून माझं एक ऐकाल. या गावाला अंजलीबाई सारख्या सरपंच मिळणं म्हणजे तुमचं आणि तुमच्या गावचं भाग्यच. तेव्हा येणाऱ्या इलेक्शनला अंजलीबाईंनाच मत द्या.